नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातो की सर, जून महिन्याचे पैसे आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार. जे एक 4-5 दिवसापूर्वी आपण सुद्धा एक व्हिडिओ टाकली होती की जून महिन्याचे पैसे नियमित स्वरूपामध्ये आपल्याला पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे. आणि या धर्तीवरती राज्य सरकार प्रशासनाने एक अतिशय महत्त्वाचा मोठा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केलाय. मंत्रालयाच्या स्तरावरून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर झालाय. तो शासन निर्णय तुम्हाला समोर दिसत असेल. 26 मे 2026 रोजीचा दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यासंदर्भात निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि या संदर्भात अधिकृत शासन निर्णय तुम्हाला समोर दिसत असेल. या शासन निर्णयामध्ये श्रावणबाल सेवा राज्य निवृत्त वेतन योजना, त्याचबरोबर जे काही दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थी आहेत, या दोन्ही योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासंदर्भात जून महिन्याचे पैसे पहिल्या आठवड्यामध्ये वितरित करण्याचं नियोजन करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय ठिकाणी जाहीर झालाय. हा शासन निर्णय आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण मित्रांनो, जेव्हापासून दिव्यांग सक्षमीकरण विभाग सुरू झालं किंवा दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे आपली पेन्शन ट्रान्सफर झाली, त्या दिवसापासून आपल्या अनुदानासंदर्भात राज्य सरकार प्रशासन खूप चांगल्या पद्धतीने निर्णय घेतोय. वेळेमध्ये पैसे देण्याचा या ठिकाणी नियोजन आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून होत आहे. आणि याला मदत म्हणून जेवढेही आपले जे काही आयुक्त कार्यालयाचे किंवा मंत्रालय स्तरावरती जेवढेही अधिकारी आहेत, ते सर्वजण त्यांच्या परीने जास्तीत जास्त प्रयत्न करतात. आणि त्याच अनुषंगाने हा शासन निर्णय खूप लवकर या ठिकाणी जाहीर झाला आणि जून महिन्याचे पैसे लवकरच आपल्या खात्यामध्ये येतील असं म्हणायला काहीच हरकत नाही. महत्वाची व्हिडिओ आहे. हा शासन निर्णय आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. कारण जोपर्यंत शासन निर्णय जाहीर होत नाही, निधी मंजूर होत नाही, तोपर्यंत जे काही विभाग आहेत त्यांच्याकडे या संदर्भात कोणत्याही प्रकारची अधिकृत हालचाली होत नाहीत. शासन निर्णय जाहीर झाला, निधी मंजूर झाला का विभागाच्या स्तरावर निधी मंजुरीसाठी किंवा गोळा करण्यासाठी याद्या तयार करण्यासाठी हालचाली सुरू होतात. आणि त्या अनुषंगाने हा शासन निर्णय महत्वाचा आहे. त्यामुळे मित्रांनो, ही बातमी आणि ही माहिती आपल्यासाठी अतिशय महत्वाची, आनंदाची, परंतु ही आनंदाची बातमी महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून तुमच्याकडे जेवढेही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत, व्हॉट्सअप ग्रुप आहेत, त्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपली व्हिडिओ गेली पाहिजे, ही माहिती त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे असं या ठिकाणी मी अपेक्षा करतोय. महत्वाची माहिती सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.